सुंदर निसर्ग, झुळझुळ वारा, मन झाले त्यात मग्न. गावाकडे निघाली आमची गाडी, कारण होते तिथं लग्न. आज होते लग्न, चला मग गावाकडच्या लग्नाची झलक तुम्हीही बघा. किती मित्रांनो, गावाकडच्या लग्नामध्ये पैसा कमी लागतो, कारण की इथे कुठल्या प्रकारचा शो ऑफ नसतं. तरीही नाती जपण्यासाठी आणि भविष्यामध्ये त्या लोकांसोबत भेट झाली की एक ऑकवर्ड सिच्युएशन व्हायला नको, ती म्हणजे कार्ड पाठवून तुम्ही लग्नाला आलेलं नाही, ही तक्रार नेहमी लोकांची असते. म्हणून ॲटलिस्ट घरातून कोणीतरी लग्न अटेंड करायला लोक जातातच, आणि आम्हीही आज अशाच लग्न अटेंड करायला निघालो होतो. गावामध्ये एंट्री करताच आम्हाला दिसला मंडप, आणि मंडपाच्या समोर काय होते, भांड्याचे दुकान. हे तेच भांड्याचे दुकान आहे मित्रांनो, ज्या आपल्या घरी कदाचित आपल्या आईला आलेले सप्रेम भेटावर ते भांड्याचं नाव असतात ना, की या वर्षी लग्न झाले, या व्यक्तींनी हे दिलं, आणि आपण ते कदाचित भांडे घासताना किंवा आपल्यासमोर ती भांडे आली ना, ते वाचत बसतो ना, तर ही तीच दुकानं आहेत. तर नवरीच्या घरी इकडे आम्ही लगेच आलो, आणि लग्नाच्या घरी जशी धावपळ गडबड चालू असते ना, अगदी तीच पाहायला भेटली. पण इथे मला सुंदर असे पालवाचा मांडव सुद्धा दिसला, पाहून एकदम मन रम्य झाला. आणि नवरी पण इथे सजलेली होती, पण मात्र ॲटिट्यूड नेक्स्ट लेवलवर होता. प्रत्येक हा नवरीचा भाऊ आहे, फोनवर बोलत आहे ॲज युजल. नवरीचे भाऊ फोनवरच बोलत आहे. वेदांत, मी आणि जाऊबाई आम्ही घरीच थांबलो, कारण मंडपामध्ये खूप उष्णता होती आणि वेदांत असल्यामुळे आम्ही तिथे जाऊ नाही शकलो. आम्ही तिथे खरं तर गावाकडच्या वांग्याची भाजी आणि कढी, या दोघांचा इतका डेडली कॉम्बिनेशन मला आवडते. तुम्हाला कुठलं कॉम्बिनेशन आवडते किंवा कोणतं जेवण आवडते गावाकडच्या लग्नामध्ये, नक्की कमेंटमध्ये सांगा. तर हे लग्न मला आयुष्यभर आठवण राहणार आहे, कारण की तिथला निसर्ग आणि तिथली लोकं खरंच खूप गोड होती. खूप मन रमलं माझं तिथे, मज्जा आली गाईज. सो तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला मग भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.